राम मंदिराच्या उद्घाटनाच्या नंतर मतदारांना रामलल्लांचं दर्शन घडवण्याचा भाजपचा प्लॅन आहे। मात्र भाजपच्या या प्लॅनमुळे आमदार राम कदमांचा पॅटर्न चर्चेत आलाय। राम कदम यांचा पॅटर्न नेमका काय आहे पाहूया त्या रिपोर्टमधून। लोकसभेसाठी भाजपचा राम कदम पॅटर्न। घाटकोपरचा सुपरहिट फॉर्म्युला देशभर चालणार। कोट्यवधी भक्तांना राम मंदिराचं दर्शन घडवणार। भाजपची मंदिर वही बनाएंगेची घोषणा सत्यात उतरली आहे। 22 जानेवारीला राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडणार आहे। याच पार्श्वभूमीवर भाजपनं देशभरातल्या भाविकांना रामलल्लांचं दर्शन घडवण्याचं आश्वासन दिलंय। भाजपच्या प्रत्येक आमदार आणि खासदारावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे। मात्र या निर्णयानंतर मुंबईतील भाजपचे आमदार राम कदम यांचा पॅटर्न चर्चेत आलाय। माझ्या घाटकोपरच्या हजारो लोकांना घेऊन आम्ही अयोध्येला प्रभू रामचंद्राच्या दर्शनासाठी जाणार आहोत। ही यात्रा पूर्णपणे मोफत असेल। हिंदू धर्मीय ते येतीलच येतील, पण जे अन्य धर्मीय आहेत पण त्यांची प्रभू रामचंद्रावर श्रद्धा आहे, आस्था आहे, यांनाही यात्रा मोफत घडवण्याचं पुण्याचं काम आम्ही घाटकोपरमधून करणार आहोत। राम कदमांनी हजारो मतदारांना आतापर्यंत काशी, केदारनाथ अशी तीर्थस्थळं पाहण्यासाठी नेलंय। त्याचा राजकीय फायदा त्यांना झालाय। घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदारसंघातून ते सलग 3 वेळा आमदार झाले। तीर्थस्थळ यात्रेच्या माध्यमातून हजारो मतदार कदमांशी जोडले गेले आणि एक हक्काचा मतदार वर्ग तयार झाला। या फॉर्म्युल्याचे परिणाम निवडणुकीतही दिसले। गेल्या 3 पैकी एकाही निवडणुकीत कदम यांना कडवी झुंज द्यावी लागलेली नाही। सगळ्या निवडणुका त्यांनी किमान 25,000 मतांच्या फरकाने जिंकल्यात। दरम्यान राम कदमांचा हाच घाटकोपर पॅटर्न आता देशभर राबवला जाणार आहे। एप्रिल पर्यंत देशातील 2 ते 3 कोटी लोकांना अयोध्येतील राम मंदिराचं दर्शन घडवण्याचा भाजपचा मानस आहे। तशी तयारी देखील भाजपनं सुरू केली आहे। राम मंदिराचं दर्शन घडवण्यासाठी भाजपनं मायक्रो मॅनेजमेंट सुरू केलंय। अनेक ठिकाणी अक्षत कलश यात्रा काढल्या जाणार आहे। गावागावांमध्ये आध्यात्मिक कार्यक्रमांचं आयोजन सुरू करण्यात आलंय। पुढील 2-2.5 महिन्यात 2 ते 3 कोटी लोकांना राम मंदिराचं दर्शन घडवण्याची भाजपची योजना आहे। लोकसभेच्या प्रत्येक मतदारसंघातून किमान 5,000 जणांना राम मंदिर दर्शनासाठी नेण्यात येईल। राम मंदिराचं आश्वासन पूर्ण केल्याचा मुद्दा भाजप लोकसभा निवडणुकीत वापरेल। त्यासाठी अवघा देश राममय करण्याची व्यूहनीती भाजपनं आखली। दरम्यान तीर्थस्थळ दर्शनाचा राम कदमांचा पॅटर्न देश पातळीवर कितपत यशस्वी ठरतो ते पाहणं महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।